नमस्कार मंडळी, माझं नाव साईश चव्हाण आणि साईश चव्हाण या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. आता आपण जातलो समस्त चव्हाण कुटुंबीय आणि माझ्या स्वतःच्या घरात. थंय आमच्या सगळ्या चव्हाण घराण्यांची देवी बसली जाता. तर आता आपण जाऊन बघतलो तिची पूजापाठ कशी केली जाता. आणि आता आपण जाऊया माझ्या घरात. तर चला तर मग. तर ह्या असं आमचं घर आणि ह्याच घरात सगळ्या चव्हाण कुटुंबियांची देवी बसली बसली जाता. ह्यो असा आमचो गणपती आणि ही बघा अख्ख्या चव्हाण कुटुंबियांची देवी श्री भवानी माता. तर ह्यात माझे पप्पा यांचं नाव असा वैभव चव्हाण. आता आपण त्यांना विचारूया या देवीची पूजापाठ कशी केली जाता. आमका सांगा की या देवीची पूजापाठ कशी केली जाता. नमस्कार, मी वैभव सुरेश चव्हाण. हे देवीचं मूळ घर आहे, तिथे असतो हे देवीच्या घरात. आता माझ्याच तर इथे पूजापाठ वगैरे म्हणाल तर रोज सकाळी पूजापाठ केला जातो. इथे देवी आहे, हे इथे पत्व आहेत. पहिलं ब्राह्मण देवाचा पत्व आहे, नंतर भवानी आहे, नंतर व्याघ्रंबर देवी, त्याच्यानंतर मूळ पुरुष, बाराशेचा पर्वच आणि निर्वशी, त्याच्यानंतर गाय आहे, ते एक पंचमाता आहे, त्याचा नागदेवता आहे आणि दोन इतर देवता आहेत. तर सर्व ते सकाळी सकाळी एक लवकर म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर आमचा दिवस चालू जे काही कामं असतील ते करतो आम्ही. आणि आणि या तुमच्या देवीचं मूळ गाव कुठे आहे? मूळ म्हणजे आम्ही मूळचे अंबेजोगाई, तिकडे एक पुसगाव म्हणून आहे, तिथे आमचे पद्मावती देवीचं असं एक नाव आहे, ते आमचे मूळ. ते हल्ली हल्ली आम्हाला शोधून भेटलं. तर तिथून आम्ही इकडे आलो. तर तिथं आमचं एक घर किल्ल्यामध्ये आहे चव्हाणांचं. शिवाजी महाराजांच्या वेळी काही आमचे लोक सरदार होते, ते त्यांच्याबरोबर इकडे आले तेव्हा आम्ही त्यांच्या म्हणजे आमचे मूळ मूळ पूर्वज त्यांच्यातून काही लोक, एक थोडी लोक किल्ल्यावर राहिली, थोडी आम्ही इथे राहिलो, पण आमचं मूळ राजस्थान नाही ते इथे राहिलं. आमचा इथे गोंधळ होतो 3 वर्षांनी एकदा देवीचा. आमचा गोडा गोंधळ असतो, व्यवस्थित गोंधळे वगैरे येतात, देवीचा मान भरला जातो आणि त्याचा उत्सव साजरा केला जातो. 3 वर्षांनी एकदा होतो गोंधळ इकडे. तेव्हा पहिला कार्यक्रम कुठचा असतो? तेव्हा पहिला कार्यक्रम म्हणजे इथे आधी पहिल्यापासून शेवटपर्यंत. ग्रामदेवता, आमच्या ग्रामदेवचा कौल घेतला जातो. त्याला सांगितलं जातं गांगेश्वराकडे की आम्ही अमुक अमुक तारीखला गोंधळ करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक पहिला एक ब्राह्मण भोजन केलं जातं. त्याच्या आधी एक लोपाचार केला जातो, म्हणजे घरावरून कोंबडा वगैरे काढणं. आणि त्यानंतर एक सीमेवर एक लोपाचार असतो सकाळी सकाळी पहाटे 5 वाजता. आणि हे दोन कार्यक्रम झाल्यानंतर ब्राह्मण भोजन होतं. त्यानंतर 3 दिवसानंतर एक साधारण 3-4 दिवसात तो गोंधळ असतो. त्यानंतर परत ब्राह्मण भोजन केलं जातं. असा तो कार्यक्रम असतो. आणि त्याच्यानंतर तुमचा गोंधळ पार पडतो का? हां, त्याच म्हणजे लोपाचार झाला आणि बाकी छोट्या मोठ्या विधी असतात. एक लोपाचारचे 2 मोठ्या विधी असतात. एक घरी कोंबडा काढला जातो, त्याच्यावर एक असतो, आणि दुसरं एक सीमेवर असतो सांगितल्याप्रमाणे. तर ते 2 लोपाचार होतात, ब्राह्मण म्हणून केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग गोंधळ होतो. त्याचे ते वारीसूत्र असतात तिथे, ती वारीसूत्रांमार्फत गोंधळ केला जातो. मिरजेवरून आम्ही गोंधळी आणतो, मिरज सांगलीवरून, तिकडून गोंधळ येतात आणि मग देवीचा उत्सव केला जातो. हा उत्सव दर 3 वर्षांनीच पूर्ण भावकी जे आमचे चव्हाण कुटुंबियांचे आहे ते सर्व लोक इकडे येतात आणि देवीचा उत्साहात म्हणजे ते सण तो साजरा केला जातो. आमची देवी आहे ते नवसाला पावणे, म्हणजे जी तुम्ही मनात इच्छा पकडाल. कारण मी स्वतः जे अनुभव घेतलेले आहेत, त्यामुळे एवढं सांगू शकतो की जो कोणी मनात मनोभावे पूजा करेल किंवा इच्छा पकडेल, त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय आमची देवी कधी असं झालंच नाही की बाबा ही इच्छा पूर्ण झाली नाही असं. म्हणून नवसाला पावणे अशी आमची देवी आहे. आम्ही तर प्रत्यक्ष असा अनुभव घेतलेला आहे, असं काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही आहे, तर प्रत्यक्ष आम्ही तर अनुभव घेतलेला आहे. आणि एक जागृत देवस्थान आहे. जे कोणी मनोभावे हाक मारेल, कोणी असू दे, चव्हाणांचा असू दे किंवा आणि कोणी असू दे, गावातल्या लोकांना पण याचे अनुभव आहेत. तर जे कोणी असं मनोभावे मनापासून हाक मारेल त्याला देवी आपला प्रसाद देतेच. दरवर्षी या गोंधळात किती लोक असतात साधारण? तरी साधारण अगदीच नाही म्हटलं तरी 1,500 ते 2,000 लोक असतात. गावातली आमचे भावकी जवळजवळ 300-400 भावकी असतात आणि गावातले इतर लोक. आणि मे महिन्यात गोंधळ होतो, त्यामुळे बाहेरची पब्लिक पण असते, फिरायला आलेले लोक असतात, पाहुणे मंडळी असतात. असे साधारण 1,500-1,000 लोक तर होतातच होतात. भरपूर गर्दी पण असते. कधी तुम्ही आले गोंधळाला तर बघा.
हा देवारा किती वर्षाचा आहे? हा देवार तसा खूप पुरातन काळापासूनचा आहे. मला वाटतं ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जेव्हा हे आमची लोकं आली त्यावेळी त्याची स्थापना झालेली आहे. आणि बरं भरपूर वर्षापासूनचा आहे तो. आणि तुम्ही बघितलात ना ते सजावट वगैरे आतली देवाराची ती कलाकुसर बघितलीत तर म्हणजे त्यावेळीपासूनची आहे का? त्यावेळीपासूनची आहे ती. आता शक्य म्हणजे सहसा नाही शक्य म्हणून कोणाला. कारण आतमधून तुम्ही जर कॅमेरा फिरून बघितलात ना तर खूप म्हणजे जुनी कलाकुसर आहे ती पूर्ण. म्हणजे आताच्या वेळी ती शक्य पण नाही कदाचित. कारण त्यावेळेच आहे ते सर्व देवारा वगैरे. आणि आता बरीच वर्ष आली याला. थोडा तो जीर्णसुद्धा झाला आहे. आणि आता चाललं आहे की आमच्या भावकीचं पूर्ण मंडळींचं की आता जरा हे डागडुजी किंवा म्हणा की नूतनीकरण करायचं असं ते पण चालू आहे. बघू पुढे कसं काय होतं त्याच्यावर ते सर्व डिपेंड आहे. आणि हे माळे वगैरे देवीचे ते पण ते ॲक्च्युली ते कवड्याची माळ आहेत. ते भवानी देवी आहे. आणि कसं असतं ते जो गोंधळ असतो ना त्यावेळी भवानीच्या गळ्यात ती कवड्याची माळ असते. तर हे देवारामध्ये आम्ही ते देवीच आहे तो. तर त्याच्यासाठी ते कवड्याच्या माळा आम्ही त्या घालतो त्याच्या ह्याच्यात. तुम्ही तुळजापूरवरून आणता का? नाही तुळजापूरहूनच आणलेल्या आहेत त्या माळा. काही माळा आहेत त्या म्हणजे मोस्टली आम्ही आंबेजोगाईवर जातो ना दरवर्षी. आता यावर्षी पण गेलो होतो मे महिन्यात. तर आता या माळा ज्या आहेत ना त्या आम्ही कधी अंबेजोगाईला वगैरे गेलो ना की घेऊन येतो. आता अरे गणेश ये. आता आमचे हे भाऊ आले दुसरे गणेश हे पण तुम्हाला सांगतील ना काही त्याच्याबद्दल. हा गणेश हा आमचा भाऊ आहे. तर इथे त्याचं पण हे सगळ्यांचं हे मूळ घर मगाशी म्हटल्याप्रमाणे चव्हाणांचं समस्त हे मूळ घर आहे. तर असे सगळे आमचे अजून 4 घरं आहेत. तर ते लोक आता गणपतीला येतात त्यावेळी आता पण सकाळपासून बरीच लोक येऊन गेली दर्शनासाठी. आणि इतर वेळी मे महिना असतो ना त्यावेळी पण येतात. मी मगाशी असं बोललो की आमची देवी नवसाला म्हणजे असं सगळे सांगतात म्हणून सांगत नाही तर त्याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे की जर तुम्ही मनापासून एखादी गोष्ट देवीला सांगताय की माझी अशी अडचण आहे किंवा काय आहे काही गोष्ट घडत नाही किंवा अधिक कुठला प्रॉब्लेम असेल तर नक्की देवी त्याला सहाय्य करते आणि देवी त्याच्या पाठीशी उभी राहते. हा मी अनुभव स्वतः घेतलेला आहे. आणि इतर लोकांनी पण काही घेतलं. गणेश तुझं काय म्हणणं आहे? बरोबर ना हे हे आहे ते मी तुम्हाला सांगतोय. मग तुमच्याजवळ शिवाजी महाराजांच्या काळातली कोणती आठवण आहे का? शिवाजी महाराजांच्या काळात म्हटलं तर तिकडे ते दुसरं घर आहे ना आमचं त्या ठिकाणी आहे त्यांच्या तलवारवर त्या काळातल्या मावळे जे होते म्हणजे सरदार जे होते ते लोकांच्या तलवारी वगैरे आहेत त्यांच्याकडे काही काही तलवारे ढाले तुम्ही जुनं. सरदार होता का तिकडचे? ते आम्ही असं म्हणजे ते आमचे पूर्वज पूर्वज होते ते सैन्यामध्ये वगैरे शिवाजी महाराजांच्या याच्यात होते. सैन्य जे आपण म्हणतो ना सरदार वगैरे तसं ते होते. तर त्यांच्या काळात त्या जुन्या काळातल्या आहेत. त्याला बरीच वर्ष आला शिवाजी महाराजांच्या वेळी आता 350 वर्ष आली. ते त्याच्यावर किती पिढ्या गेली असतील ते आता 350 वर्षात समजलं ना. तर ते तेवढं असतात आता लोक असे. पण हे जे देवस्थान आहे ते आमचं जागृत आहे. त्या सांगायचा उद्देश एवढा आहे की हे देवस्थान आमचं त्या वेळपासून आहे की आता नवीन स्थापना केलेली असे असं काही नाही आहे. मित्रांनो, आपण ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे. आणि तुम्ही पण नक्की जेव्हा या देवीच्या गोंधळात यावा किंवा मध्येच सुट्टीत कधी पण यावा ही देवी नवसाक पावता आणि हय भेट देऊन जावा. आता ह्यो व्हिडिओ जर आवडलो असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की ह्यो व्हिडिओ कसो झालो. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.